नमस्कार मंडळी, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवत आहोत कुरकुरीत आणि एकदम भन्नाट असा हा आपण कुरकुरीत फिश फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर मंडळी एकदम तवा फ्राय बनवणार आहोत। तुम्ही कधी खाल्लात का या पद्धतीचा तवा फ्राय? तर कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर तुम्ही खाल्ला नसेल तर ही रेसिपी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूपच आवडेल अशी ही आपली रेसिपी आहे। तर चला मंडळी रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण मोठे मासे घेतलेले आहेत। तुम्ही कोणतेही घेऊ शकतात, पण हे रोहू मासे आहेत, रोहू मच्छी आहेत। किलोवाले मासे पण आहेत, दोन्हीही मिक्स आहेत। तर मंडळी इथे आपण 1 किलो मासे घेतलेले आहे। 1 किलो माशाचा आपण फिश तवा फ्राय बनवणार आहोत। तवा फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर मसाले लावून घेऊयात। मसाले कोणते ते आपण पाहूयात। तर इथे आपण सर्वप्रथम आपण इथे काळा मसाला घेऊयात। काळा मसाला 3 ते 4 चमच इथे आपण घेणार आहोत। या मच्छीला थोडंसं काळा मसाला जास्त लागतो। घरगुती काळा मसाला आपण यामध्ये 3 ते 4 चमच घालून घेतोय। त्यानंतर आपण इथे घ्यायचं आहे लक्कीचा चिकन मसाला। लक्कीचा चिकन मसाला किंवा लक्कीचा फिश फ्राय मसाला तुम्हाला भेटेल ते तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याकडे आता अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी लक्कीचा चिकन मसाला इथे घेतलेला आहे। एक पॅकेट आपण घालूयात, 10 रुपयाचा असतो। ते आपण संपूर्ण मसाला घेतलेला आहोत। आणि आता आपण मीठ घ्यायचं आहे। मीठ 2 चम्मच आपण यामध्ये घालून घ्यायचं। आता हे सगळं व्यवस्थित मच्छींना लावून घ्यायचं, म्हणजे फिशला लावून घ्यायचं व्यवस्थित। या पद्धतीने सगळ्या माशाला तिखट मीठ लागला गेलं पाहिजे असं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहताय या पद्धतीने आपण संपूर्ण मच्छींना आपण तिखट मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। हो, तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तुम्हीही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। आमच्या इथे आमच्या सोलापूरच्या साईडला अशा गावरान पद्धतीने फिश फ्राय बनवल्या जातात। तर ते रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे मंडळी। तर इथे आपण व्यवस्थित मसाले लावून घ्यायचे। संपूर्ण मच्छीला व्यवस्थित मसाले लावून झाले की यावर आपण झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी आपण ठेवून घेणार आहोत। आता यामध्ये आपण कोणताही मसाला अजिबात वापरणार नाही, अगदी घरगुती पद्धतीने आपण बनवतो। एकदम भन्नाट असा बनतो हा फिश फ्राय। तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा मंडळी, तुम्हालाही खूपच आवडेल। आणि हो, अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवरच्या जर रेसिपी तुम्हाला आवडल्या तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत दररोज पोहोचतील। दररोज नवनवीन रेसिपीज आणि संध्याकाळी 7 वाजता आपली ही करेक्ट 7 वाजता लाईव्ह चालू होते। लाईव्ह तुम्ही काही प्रश्न असतील तर लाईव्हमध्ये तुम्ही येऊन प्रश्न विचारू शकता। माझ्याशी संवाद साधायचा असेल तर 7 वाजता आपल्या लाईव्हवर जॉईन होऊ शकता मंडळी। तर इथे आपण 5 मिनिट मच्छी रेस्ट करायला ठेवलं होतं। त्यानंतर इथे आपण पाहतोय मच्छी मस्त व्यवस्थित लागले जातात मसाले। त्यानंतर आपण आता एक तवा ठेवून घेणार आहोत आणि मस्त कडकडीत गरम होऊ द्यायचे। तवा छान गरम झाला की त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत। तर मंडळी इथे पाहू शकता तवा छान गरम होऊ द्यायचा आहे। मी ते लोखंडाचा तवा घेतलेला आहे। जास्तीत जास्त लोखंडाचा वापर करा, कारण खूप जास्त गरम झालं तर ॲल्युमिनियमचा तवा आपण वापरायचा नाही आहे, कारण ॲल्युमिनियम सोडतो। तर इथे पाहू शकता आपली ही मच्छी आपण एक एक असा घ्यायचा आहे, व्यवस्थित जरा मसाल्यामध्ये मिक्स करून आपण इथे ठेवून घेणार आहोत। या पद्धतीने कढईने आपण एक एक अशा फिश आपण ठेवत जाऊयात। याला आपण मासे देखील म्हणतो, फिश देखील म्हणतो आणि मच्छीसुद्धा म्हणले जातात। जास्त करून मुंबईमध्ये ही भाषा वापरली जाते, त्यामुळे आपल्याला थोडी थोडी येते। तर इथे पाहू शकता आता या पद्धतीने आपण सगळे मासे आपण ठेवून घ्यायचे। कडेकडेने आपण मासे ठेवून घेत, यामध्ये तुम्हाला किती बसतील तेवढे आपण ठेवून घ्यायचे। मध्यम ठेवून घ्यायचं आहे, कारण जास्त हाय फ्लेम आपण हे ठेवणार नाहीत, स्लो फ्लेमवर ठेवणार आहोत, तर मधल्या मस्त असे भाजल्या जातील। मग इथे आपण कमीत कमी 5-6 आपण इथे फिश ठेवून घेऊयात। 5-6 किंवा 7-8 असे ठेवून घेऊयात। तुम्हाला किती लागतील तेवढे एका तव्यामध्ये ठेवून घेऊ शकता। कडेने शक्यतो ठेवू नका, काय होतं चिटकून बसतं, ते निघतच नाही। तर मंडळी इथे आपण पाहू शकता या पद्धतीने आपण मोठे मोठे फिश आपण ठेवून घेतलेले आहेत, मच्छी आपण ठेवून घेतली आहेत। आता आपण तेल सोडून घ्यायचं आहे कढईने आणि मीडियम फ्लेमवर आपण हे मच्छी फ्राय करून घ्यायचं। एक साईडला फ्राय होऊ द्यायचं आहे। जर तुम्हाला रवा आवडत असेल तर तुम्ही रवा याला लावू शकता। रवा म्हणजे आपला उपमाचा रवा जे असतो ते तुम्ही याला लावून कडक होण्यासाठी तुम्ही वापरू शकता, किंवा तांदळाचं पीठ तुम्ही याला वापरू शकता, एकदम भन्नाट होतो। पण मी इथे काहीच न वापरता एकदम कुरकुरीत आणि एकदम चविष्ट अशा
फिश फ्राय केलेला आहे. तर मंडळी 2 ते 3 मिनटासाठी एक साईडला परतून एक साईडला होऊ द्यायचं आहे मच्छी फ्राय. त्यानंतर आपण पलटून घेणार आहोत. एक साईडला मच्छी फ्राय झाले की वरच्या मच्छीला पाणी सुटल्यासारखं होते. तर इथे पाहू शकता या पद्धतीने होते. तर या साईडलाही खालच्या साईडला मच्छी फ्राय झाली अशी समजायची आहे. आता आपण हे फिश फ्राय परतून घ्यावं लागते. तरी ते पाहू शकता वरच्या साईडला पाणी पाणी अशी झालेली आहे. आता आपण ही फिश फ्राय एक एक पलटी मारून घ्यायचं आहे. तरी ते तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. अशी ही रेसिपी तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. कारण ही आपली सोलापूरची खास स्पेशल रेसिपी आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, तुमची फिश फ्राय कशी होते मला नक्कीच सांगा. फिश तवा फ्राय आहे हा तवा फ्राय नक्कीच ट्राय करा. कारण हा आपल्याकडे खूपच जास्त टेस्टी बनली जाते आणि खूपच चविष्ट आपली ही रेसिपी आहे. ज्यांना आपल्या फिश आवडत नाही त्यांना हा पदार्थ तुम्ही एकदा ना एकदा खाऊच घाला. कारण असा हा फिश फ्राय त्यांनी खाल्ले की पुन्हा पुन्हा मागतील याची खात्री आहे. तर आता आपण हे सगळ्या फिश पलटून घेतलेल्या आहेत. आता आपण थोडंसं तेल सोडून घ्यायचे कढईने छान तेल सोडून घेतल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनटासाठी आपण या साईडलाही मच्छी फ्राय होऊ द्यायचं आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत. नॉनव्हेज, व्हेज अशा वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता मंडळी. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पाहू शकता मंडळी आपला इथे फिश फ्राय कसा झालेला आहे. एकदम भन्नाट दिसतोय की नाही. तर इथे आपली ही फिश फ्राय तयार झाली मंडळी. दुसऱ्या साईडलाही तयार झालेली आहे. आता आपण गरमागरम एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही ही फिश फ्राय खाऊ शकता किंवा भातासोबतही अप्रतिम असा लागतो. तर मंडळी इथे पाहू शकता एकदम भन्नाट असे झालेले आहेत आणि कुरकुरीत पण होतात. कारण स्लो फ्लेमवर आपण नंतर थोडंसं स्लो फ्लेमवर आपण ह्याला फ्राय करून घेतलेलं आहे. म्हणजे तव्यावरच. इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपली ही फिश फ्राय तयार झालेले आहेत. मच्छी फ्राय तयार झालेले आहेत मंडळी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि हो, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहत आहेत नक्की कमेंट करून सांगा मंडळी. तर ही फिश फ्राय रेसिपी तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही जबरदस्त आवडेल अशी मी आशा करते मंडळी. ही रेसिपी जरा तरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन रेसिपीज मिळवा. आणि मंडळी तुम्हाला जर माझ्याशी संवाद साधायचा असेल तर 7 वाजता लाईव्ह जॉईन व्हा. तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा मला. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. बाय बाय.